गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मंडे. आज तारीख आहे 16 सप्टेंबर. तर आपला एन पी वीकचा एस एल गेलेला आहे. तो का गेलेला आहे त्याच्या मागचं रिझन पण आपण या आजच्या दिवशी समजून घेऊया. परत आज न्यूयॉर्क आणि लंडनमध्ये काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो आपण, ती पण बघून घेऊया आज. तर आता बघून घेऊ आधी 16 तारखेला काय नाही, 17ला USD. ओके. 18, 19. चला, आज तर काही नाही न्यूज. तर आपण आधी मंथली टाइम फ्रेम पासून आधी तर आपण आपला एस एल का गेला ते बघून घेऊया. हे बघा, आपला व्ह्यू होता फक्त सेल साईडला. बाय साईड तर आपण एक्सेप्ट केलेलंच नाही होतं आणि मार्केटने तेच केलं जे आपल्या अपोजिट होतं ते. आणि एक्सपेक्ट होतं की आपण त्या ट्रेडमध्ये बसणार होतो. आपले एन ए पी सेटअप आपल्याला, हे बघा मी तुम्हाला दाखवतो, आपल्याला देतं 500 ते 1000 पिपच्या मध्ये मुवमेंट. तर कुठं ही 6 सप्टेंबर ही एन ए पीची कॅन्डल. इथं इथं एक एंट्री होती माझी आणि या डोजीनंतर एक 17ला आणि 24ला. तर याचा एस एल होता इथं 33ला दोघींचा. तर मार्केटने 150 पिपची मुवमेंट दिली आपल्याला. ही बघा 150-200 पिपची याच्यापासून 150 पिप. त्यानंतर आपल्याला एक्सपेक्ट होतं एन एफ पी सेटअपसाठी की, आणि का होतं ते पण त्याचं बी कारण आहे. 50 कुठे, एवढं 750 पिपची आपल्याला, आणि 750 नाही, जर आपलं या या सॉरी सपोर्टचं जर ब्रेकआउट झालं असतं, तर आपण खालची रेंज पण क्लीन होती, तिथपर्यंत आपण होल्ड केलं असतं. 1200-1300 पीपपर्यंत केलं असतं आपण होल्ड. पण मार्केटने काय केलं बघा, इथं आपला व्ह्यू होता आणि मार्केटने बरोबर तसंच केलं. एक मिनिट. ओके. मार्केटने आपल्या म्हणजे बघा, आता तुम्हाला दाखवतो. आधी पॅटर्न दाखवून लिक्विडिटी ग्रॅब केली मार्केटने. हो, म्हणजे माहिती असून पण आपण चुकी केलेली आहे. हे बघा, इथं हेड अँड शोल्डर टाईप दाखवलं. मार्केटने तेवढी मुवमेंट पण देऊन दिली. परत आणि चॅनलमध्ये होतं, हे चॅनल बी दाखवतो. परत इथं डबल बॉटम दाखवलं. ते डबल बॉटम बनत असतानाच आपली एंट्री असते. तिथं परत मुवमेंट देऊन टाकली. हे दुसरे वेळेस झालं. हे बघा आता. लोअर लो पण स्ट्रक्चर आलं. इकडं खाली फेक ब्रेकआउट दिलं. हो, इथं बघा, याच्या कंपॅरेटिव्ह लो बनला, पण कुठं बनला? रेजिस्टन्समध्ये बनला. रेजिस्टन्समध्ये बनून आणि इथं रिव्हर्सल स्ट्रक्चर फॉर्म झालेलं आहे लोअर टाईम फ्रेमला. तर इथं बनला. इथं कन्फर्म झालो की लोअर लो स्ट्रक्चर बनत आलेलं आहे, म्हणून ही पण एक मुवमेंट देऊन दिली. आणि मार्केट या बघा, या सपोर्ट आणि रेजिस्टन्स या 450-500 पिपच्या अंदरच, म्हणजे मध्येच, इकडून तिकडे तिकडून इकडे, बस एवढंच मुवमेंट देतंय. परत बघा, इथून जर बघितलं आपण, इथं परत मार्केटने बघा काय बॉटममध्ये काय स्ट्रक्चर दाखवलं. हेड, शोल्डर, हेड आणि परत छोटा शोल्डर, आणि देन एक मुवमेंट देऊन टाकली. परत याच्या कंपॅरेटिव्ह हाय बनत एवढी मुवमेंट देऊन टाकली, एवढी रेजिस्टन्सपर्यंत. ठीक आहे. परत ही बघा, ही कॅन्डल आहे 6 तारखेची एन एफ पीची कॅन्डल. हो, 6ला होती एन एफ पी, 11 आणि 11ला होती सी पी आय. 11ची बी दाखवतो तुम्हाला. 10 आणि ही 11ची, ही रेडवाली कॅन्डलने मुवमेंट दिली. परत 12 तारखे, आता एन एफ पी सेटअप काय आहे की कंटिन्युएशन, म्हणजे एन एफ पीचं कसं आहे, आपलं सेटअपनुसार बघितलं तर कंटिन्यू आपले सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर आपण होल्ड करू शकतो. आणि जे सी पी आय आहे, सी पी आय फुल कंटिन्युएशन मोड देतं. म्हणजे कसं, सी पी आय आणि त्याच्यानंतर आलं पी पी आय. सी पी आयने तर मुवमेंट दिली नाही,
म्हणजे दिली, पण बघा सी-पी-आयने कोणती मूव्हमेंट दिली. ही बघा एवढी. ही कोणती दिली? फक्त रिट्रेसमेंटची दिली. आणि पी-पी-आयने काय केलं? पी-पी-आयने हायर टाईम फ्रेमनुसार ट्रेंडला प्रायोरिटी दिली. सी-पी-आय पण ट्रेंडलाच प्रायोरिटी देतं. माझ्या म्हणण्याचा उद्देश सी-पी-आय पण सी-पी-आयला एक फक्त रिट्रेसमेंट दिली. मार्केटने काय केलं? लिक्विडिटी घेण्यासाठी तेवढं दिली. पण बघा सी-पी-आय आणि पी-पी-आयने ट्रेंडला कंटिन्युएशन दिलं. मग आपण ह्या ट्रॅपमध्ये फसलो. ही ट्रॅप आपल्याला माहिती असून पण आपण एक चुकी केलेली आहे. तर आधी बघून घेऊया अजून काय आहे याच्यात. हे झालं. हां, आपण अव्हॉइड काय केलं डेली. आता बघा डेली टाईम फ्रेमपासून काय बनत आले, इथून जर बघितलं हायर आहे, हायर आहे, हायर आहे, हायर आहे असं आणि एक बिग हायर आहे झाला. पण मार्केटने बघा इथं दाखवतो आता 1 मिनिट. मार्केटने बघायला जर गेलं तर हा ब्रेक हा सपोर्ट ब्रेक नाही केला. परत मार्केटने हा ब्रेक नाही केला. हो. परत तुम्हाला ते कुठला सपोर्ट आहे ते बी दाखवून देतो. परत मार्केटने हा ब्रेक नाही केला. ठीक आहे. आता बघा ही होती सॉरी 6 तारखेची कुठं आहे ती डेली टाईम फ्रेमनुसार. सॉरी आधी बघून घ्या की मार्केटने आधी इथं बघा हे आहे लिक्विडिटी पॉईंट. हां, या लिक्विडिटी इथं लिक्विडिटी आहे. बट मार्केटने बघा जिथून रिजेक्ट झाली ऑल टाईम हाय इथं होता आधी. ही तारीख आहे 17 जुलैची. 17 जुलैला जर बघितलं आपण हो 17 जुलै आणि ही कॅन्डल येते ही कुठं आहे 22 जुलैला रिॲक्ट केलं आहे. हो आणि आपण मार्क कुठं केला आहे त्याच पॉईंटपासून केला आहे. हो जिथं याने रेजिस्टन्स ॲक्ट केला तिथं याने ब्रेकआउट देऊन यालाच सपोर्ट ॲक्ट केलं आणि सपोर्ट बी कसं केलं आहे बघून घ्या. डेली टाईम फ्रेमनुसार आहे. हे जरी रिट्रेस पकडलं तरी 50% रिट्रेस झालेली कॅन्डल. हां ठीक आहे. याच्यात बघा आता इथून लिक्विडिटी घेऊन एक बुल मूव्ह हां परत हे बघा आता ही कॅन्डल इतनी बेरिश होती तो ब्रेक कर देती हा वाला कन्सेप्ट इथं लागू होतोय आपला. हो परत याच्या कंपॅरेटिव्ह दुसरा इथं हाय तयार होतोय. कसा? इतनी बेरिशवाली कन्सेप्ट याला ब्रेक करू शकले नाही. म्हणजे लिक्विडिटी घेण्यासाठी याची लिक्विडिटी ऑल लिक्विडिटी या कॅन्डलची सॉरी वीकची या वीकची सर्वांची लिक्विडिटी घेण्यासाठी आलं मार्केट. पण क्लोजिंग अबोव दिली. हा एक पॉईंट आपल्याने सुटला. म्हणजे लक्ष दिलं गेलं नाही आपलं तिथं. हायर टाईम फ्रेमला प्रायोरिटी दिली गेली नाही. यासाठी बघूया आता नेक्स्ट टाईम अशी गलती नको व्हायला. होणार नाही. कारण की आपण फक्त बाय साईड होतो आणि सेल साईड तर सॉरी सेल साईड होतं बाय साईड तर आपण सोचलं पण नाही होतं. पण बघू आता आपले काय सिनेरी आणि इथं सांगत होतो मी हा इथं बनला आपला इथनी बेरिशवाला परत फिब रिट्रेसमेंटवाला झोन बनला आपला हा परत कसा बघून घेऊ. हां बघा क्लोजिंग कुठं दिली आहे या कॅन्डलने 61च्या अबोव. लिक्विडिटी कुठून घेतली 100% पर्यंत लिक्विडिटी घेतली पण क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. क्लोजिंग आपल्याला भेटली वरती. हां परत याने बघा जिथं इतनी बेरिशवाला कन्सेप्ट आहे फिब आहे वगैरे सर्व आहे ते तर मार्केट ही कॅन्डल जी होती हिच्यात एवढा दम तर होता ना की NFP कॅन्डल ही तर हा ब्रेक करण्यासाठी तिने काय केलं. 1 मिनिट तुम्हाला सर्व रिमूव्ह करून दाखवतो. सिम्पल स्ट्रक्चर आपण सिम्पल ही आहे आपली या कॅन्डलची ओपनिंग क्लोजिंग वगैरे हां ठीक आहे. ॲक्युरेट हिच्यात NFP कॅन्डलमध्ये दम असतो. तर NFP कॅन्डल याने काय केलं आधी बाय गेला सेल गेला दोघी साईडला 100-100 पीप देऊन दिली मुवमेंट. दोघी साईडचे सेल उडवून घेतले आणि क्लोजिंग ॲक्युरेट इथं दिली. का दिली? हाय टाईम फ्रेमला प्रायोरिटी दिली त्याने. याच्या कंपॅरेटिव्ह हाय, याच्या कंपॅरेटिव्ह हाय, याच्या कंपॅरेटिव्ह हाय. हायच बनवला त्याने आणि परत याच्या कंपॅरेटिव्ह परत इथं बी 11 तारखेला होती आपली CPI. CPIने परत हायच म्हणजे जेवढे बी
न्यूज आले या 3 दिवसात 6 तारखेला, 11 आणि 12ला. तर मागच्या वीकमध्ये. तर ह्या प्रत्येक कॅन्डलने आपल्याला हायच क्रिएट करून दिला आणि त्याने प्रत्येक कॅन्डलने आपल्याला प्रायोरिटी कुठून दिली? हाय टाईम फ्रेमलाच प्रायोरिटी दिली त्याने. ते असतं ना घरात वडील, तर वडीलचं आई-वडीलचं ऐकतो आपण वगैरे त्या टाईपमध्ये. त्यांचं जर नाही ऐकलं तर मग गेलं पूर्ण 12च्या भावात चालला जातो मग माणूस. असं आहे. तर ही बघा आता मार्केटने जिथं लोअर टाईम फ्रेममध्ये दाखवून देणार मी तुम्हाला, जिथं ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल सॉरी हिंदी, इतकी खाली गेली तर कोणाचाच व्ह्यू नसणार. तुम्हाला दाखवून मी देतो. ही कॅन्डल आहे लोअर टाईम फ्रेममध्ये जर बघितली आपण, कुठलाच माणूस सोचू शकत नाही बरं का, इतका स्ट्रॉंग बिअर कॅन्डल येते तर इथून एक बुल मूव्ह येणार बुवा असं. सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईस. तर बघा मी तुम्हाला हे सांगत होतो की हे बघा, जेवढ्या लोअर टाईम फ्रेमवर ट्रेड करणारे आहेत रिटेलर, ते बघून घ्या. हे तर जाऊ दे, हा ट्रेंड सोडा. इथं याने रिट्रेसमेंट केली. पण ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल आणि कुठं बनली आहे? न्यूयॉर्क सेशनमध्ये बघून घ्या 3 तारखेला. तर ही कॅन्डलने इतकी मूव्हमेंट, एवढी स्ट्राँग मूव्हमेंट दिली इथपर्यंत, तर कोणीच सोचू शकत नाही. आणि परत दुसरी बी कॅन्डल आहे एवढी स्ट्राँग बिअर मूव्ह. तर कोणीच सोचू शकत नाही की ही हा एक बाय साईड जाणार बुवा असं. पण याने काय केलं? याने मॅनिप्युलेट केलं, लोकांना अट्रॅक्ट केलं. कोणाला अट्रॅक्ट केलं? सेलर्सला. इथं सेलच्या एंट्र्या पडतील, इथं, 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 इथं या पॉईंटमध्ये. परत इथं. यांचे स्टॉप लॉस कुठं असणार? या इथलेवाल्यांचे इथं असणार, बाकीच्यांचे इथं असणार. जे कॅन्डलच्या हायमध्ये किंवा थोडा हायच्या वरती. हं. पण मार्केटने काय केलं? सगळ्यांना दाखवून दिलं. स्कॅल्पर असतील ते निघून गेले असणार. पण आपण ट्रेड करतो हाय टाईम फ्रेमनुसार. हाय टाईम फ्रेमनुसार आपल्याला काय बघायला भेटतं बघून. हाय टाईम फ्रेमनुसार जर बघितलं आपण, तर आपल्याला दिसत होता हा रेझिस्टन्स. हे बघा. हं. मार्केट घेणार तर याची लिक्विडिटी घेणार, हे आपल्याला माहिती होतं. ते एस-एम-सी वगैरे त्याच्यात काय बोलतात ते, हा पॉईंट ते काही एवढं वर्क होतं नाही होतं. बाकीच्यांसाठी वर्क होतं, माझ्यासाठी तर वर्क नाही होतं. कारण की मी पण एस-एम-सी केलेलं आहे, आय-सी-टी केलेलं आहे. पण ते एवढं काही खास वाटलं नाही. जे काही आहे ते प्राईज ॲक्शन, अनटोल्ड स्टोरी, फोर्थ लॉ ऑफ न्यूटन बघायला गेलं तर बघा आता आपल्याला मी हे सांगत होतो की आपण हाय टाईम फ्रेमला प्रायोरिटी देणार आणि ट्रेंडला आपली मूव्हमेंट आणि आपलं एन-एफ-पी सेटअप फेल गेलेलं नाही आहे. फक्त आपली एंट्री चुकलेली आहे. आपली एंट्री बघा इथं सेल साईड कुठं, मी एकच एंट्री टाकून दाखवतो तुम्हाला. इथं होती एन-एफ-पीच्या नंतर 17-18 या झोनमध्ये, जिथं याच्या हाय आहे ना इथं. तर एस-एल होता आपल्याला, एक मिनटं तुम्हाला लावूनच दाखवतो. 17 17 पकडून घ्या आणि एक होती 24ला. तर प्रॉफिट टार्गेट होतं 24.50 आणि स्टॉप लॉस होता आपला 25.33चा. ठीक आहे. ओके. हाय टाईम फ्रेमनुसार हे तुम्हाला छोटं वाटत असेल, पण आपला बघा आता हे सेल उडाला आहे इथं. हो, हा ही एक एंट्री होती आणि एक मार्क करून दाखवतो इथं 33ला, सॉरी 23-24ला इथं. या ही कॅन्डलमध्ये होती. तर आपल्याला बघून घेऊ आपण, या पॉईंटपासून आपल्याला ही कॅन्डलने मूव्हमेंट दिली होती 150 पिप्सची, पण आपण क्लोज नाही केलेलं आहे. परत इथून या कॅन्डलने पण मूव्हमेंट दिली होती आपल्याला खाली जाऊन 120 पिप्सची, पण आपले ग्रीडमुळे ग्रीड म्हणा किंवा वन साईड सेटअप म्हणा, याच्यामुळे आपला एस-एल गेलेला आहे इथं. आणि आपलं एन-एफ-पी सेटअपने वर्क केलेलं आहे, फेल गेलेलं नाही आहे. आपली फक्त एंट्री चुकली. आपली एंट्री अशी होती, म्हणजे हे बघा 650 पिपची
700 म्हणजे होती, खूप मोठी होती आपली एंट्री. हे बघा, हे ब्रेक वगैरे सर्व क्लोज. ब्रेक जर केलं असतं तर खालची रेंज पूर्ण क्लीन होती आपली ही. ही पूर्ण खालची क्लीन. हां, 1,500-2,000 पर्यंत. ठीक आहे. पण मार्केटने हाय टाईम फ्रेमला ट्रेंड कंटिन्युएशन दिलं म्हणून ही बघा, आपली एंट्री इथं चुकली. हे बघा, आपल्याला मार्केट 700 पीप दिलं हां. मार्केटने आपल्याला एंट्री दिली. कुठं दिली ती पण दाखवून देतो. आता मी तुम्हाला हे सर्व रिमूव्ह करतो. शांत राहा बेटा. लावू. हो, अभ्यास मम्माकडून घे. तर बघा, सॉरी. तर आपली एंट्री बघा 4 अवरनुसार इथं बनत होती आणि आपल्याला मार्केटने क्लोजिंगसाठी बी टाईम दिलेला होता. तो कसा? बघा आता. ही गेली CPI, आपली ही गेली NFP, ही गेली CPI. मार्केटने हाय टाईम फ्रेमला प्रायोरिटी दिली. आपण आणि NFP सेटअप नंतर फी खूप चांगलं वर्क करतं. सॉरी, NFP सेटअपमध्ये. तर आपण 4 अवरमध्ये जर बघितले तर बघून घ्या. तर जेव्हा ही कॅन्डल आपली एंट्री या कॅन्डलमध्ये होती, याच्यानंतर इथं डोजीनंतर, तर बघा, आपण जर हायर टाईम फ्रेमला प्रायोरिटी दिली असती, तर आपलं सेटअप होतं हे, की आपल्याला एंट्रीसाठी हे भेटत होतं. एंट्रीसाठी भेटत पण होतं आपले बघा. परत आपली एंट्री हाय टाईम फ्रेमनुसार याला इथून जर बघितलं आपण 50 पासूनच, कारण की हाय टाईम फ्रेमनुसार 750 हाय टाईम फ्रेमनुसार सॉरी कंटिन्युएशन जर देतं मार्केट, म्हणजे अप ट्रेंड, स्ट्रॉंग अप ट्रेंड, स्ट्रॉंग बुल बिअर ट्रेंड, डाऊन ट्रेंड, तर मार्केट कमीत कमी 38-50 तर कधी पोहोचत नाही जास्ती टाईमाला, पण पोहोचलं तर घेऊन घ्यायची. पण 38 किंवा 38च्या वरतीच कंटिन्यू देऊन देतं मार्केट मुवमेंट. तर आता आपण आपली एंट्री होती या पॉईंटला 50 म्हणजे 24ला, जिथं आपली एंट्री होती आधी सेलची, तिथं आपली बायची एंट्री बनत होती. पण एक एंट्री आपली इथं बनत होती 2ला. 2चा झोन जो आहे ना, हा बघा 2-3चा हा. कारण की हा का बरं? हे बघा आता. ही जी स्विंग होता ना हा पूर्ण, हा स्विंग इथं टेस्ट झालेला होता आपला 61%. तर सांगण्याचा उद्देश एकच एवढ्या याच्यात, की एक साईड बायस नका होऊ. मी जसं झालो आता, माझ्याने एक गलती झाली, पण मी आता ती गलती परत होणार नाही हे लक्षात ठेवणार. आता मार्केट जर बघायला घेतलं मंथली टाईम फ्रेमनुसार, आजचं बघूया मंडेपासून. मंडेमध्ये काय मुवमेंट येते आपली. तर मार्केट बघा आता, मार्केट स्ट्रॉंग अप ट्रेंडमध्ये ऑल टाईम हायमध्ये आलेलं आहे. आता ऑल टाईम हाय इथं होते, याने ब्रेक केला याला, याने ब्रेक केला याला, परत याने याला, याने याला, हायर आहे, परत स्ट्रॉंग चालू आहे कंटिन्युएशन. ठीक आहे. पण मार्केटने बघा खालून लिक्विडिटी घेतलेली, ही बघा, ही पूर्ण लिक्विडिटी घेऊन एक बुलमूव 800-900 पिपची डाऊन साईड मुवमेंट दाखवून एक अप ट्रेंड दाखवलेला आहे मार्केटने. इथून लिक्विडिटी घेतली आणि एवढी मंथली टाईम फ्रेमनुसार 2000 पिपची मुवमेंट आहे, 2200 पिपची. तर आता हाय टाईम फ्रेम, मंथली टाईम फ्रेमनुसार तर हायर आहे, सॉरी, स्ट्रॉंग बुल ट्रेंडच दाखवते. आता हा पॉईंट असा असतो, इथं ना बाय करता येतं ना सेल करता येतं. सेल करणार तर एस एलवरती काय सांगता येतं, की वरती जाऊन एस एल उडू शकतं. जर खाली बाय केलं तर काय सांगता येतं, रेजिस्टन्समध्ये. हे बघा, असं तुम्हाला मार्क करून दाखवतो. इथं केलं आपण सेल, ठीक आहे. स्टॉप लॉस ठेवला इथं या पॉईंटला. काय सांगता येतं मार्केटने, इथं ही फक्त रिट्रेसमेंट करून एक कंटिन्युएशन असू शकतं. स्टॉप लॉस गेला नाही तर मग परत दुसरं असतं बाय, सॉरी बाय, सेल. बाय जर केलं आपण, चला इथं मार्केट प्राईजला बाय करून घेतलं, ठीक आहे. मार्केटने मूवमेंट बी देऊन दिली. काय सांगता येतं, ती एक
वरती जाऊन एक रिट्रेसमेंट करून एक एसेल ओढून असं स्ट्रक्चर होऊ शकतं. काही